नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा DMAR नर्सिंग या चॅनलवर। मित्रांनो, आज आपण अपडेट घेऊन आलो आहे सिव्हिल हॉस्पिटल गडचिरोली यातली वॅकन्सी आहे। तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका, स्किप नका करू। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल। तर पहा, 10 तारखेला ही नोटीस बाहेर आलेली आहे। तर नोटीस फॉर एंगेजमेंट ऑफ वेरियस पोझिशन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, भरती ही पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल अंडर सोसायटीमध्ये या अंतर्गत हे प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये ही भरती असणार आहे। ठीक आहे, तर पहा, लास्ट डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन 25 तारीख असणार आहे। तुम्हाला 25 तारखेच्या आत हे फॉर्म भरायचं आहे। ठीक आहे, तर आज 12 तारीख आहे, आणखीन भरपूर दिवस आहेत, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरून घ्या। जे कोणी गडचिरोलीमधले आहेत किंवा त्या सराउंडिंगचे असतील त्यांना फॉर्म भरण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। पहा, सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल गडचिरोली जे आहे त्यांनी इन्व्हाइट केलं आहे ॲप्लिकेशनसाठी, जे अंतर्गत आहे महाराष्ट्र स्टेट कंट्रोल ऑफ एड्स या अंतर्गत ही भरती होणार आहे। तर पहा, कोण फॉर्म भरू शकतं ती माहिती पाहून घेऊ। नेम ऑफ द पोस्ट आहे ART स्टेट नर्स। ठीक आहे, ART स्टाफ नर्स म्हणजे ART म्हणजे असते अँटी रेट्रोवायरल थेरपी स्टाफ नर्स। ठीक आहे, तर हे स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी अंतर्गत वॅकन्सी होणार आहे, त्यासाठी ART नर्स याला नाव दिलेलं आहे, अँटी रेट्रोवायरल थेरपी स्टाफ नर्स। ठीक आहे, त्यामध्ये एक वॅकन्सी असणार आहे। पहा, त्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय तर सुरुवातीला GNM आणि BSc दोन्ही पण फॉर्म भरू शकता। यामध्ये BSc वाले आणि GNM, त्यामध्ये पुन्हा तुमचं MNC रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। त्यानंतर बऱ्याच जणांना पुढे पहा, कम्युनिटी कॅन्डिडेट फॉर्म HIV इन्फेक्टेड अँड अफेक्टेड त्यांना हे नॉलेज असणं गरजेचं आहे इन्फेक्शन अफेक्टेडच्या रिलेटेड। त्यानंतर इसेन्शियल एक्सपिरियन्स पहा, शुड MS ऑफिसचा वापर करता आला पाहिजे। त्यानंतर इलेक्ट्रिक ईमेल वगैरे हाताळता आले पाहिजे, की पॉप्युलेशन आणि कम्युनिटी फील्ड लेवलचा पण अनुभव त्यांना असणं गरजेचं आहे। ठीक आहे, बऱ्याच वेळेस हे काही अनुभवाचे नाही भेटत, तर मग त्यांनी नॉर्मलवाले पण घेऊन टाकतात। दरवेळेस हे अनुभव जे आहे ते मॅन्डेटरी असते, पण हे नाही भेटल्यानंतर काही त्यांना ऑप्शन नाही, फ्रेशरवाले पण घेऊन टाकतात। मानधन हे त्यांना 21,000 असणार आहे, दर महिन्याला मानधन भेटणार आहे, चांगली गोष्ट आहे। जवळपास 21,000 मानधन आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा, पुढे काय माहिती दिलेली आहे। 60 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। अप्पर एज लिमिट यांची 60,000 केलेली आहे। त्यानंतर अपॉइंटमेंट टाईप काय, प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे। 3 मंथ प्रोबेशन पिरियड 3 महिन्याचा दिला आहे। त्यानंतर तुम्हाला हे प्रोबेशन पिरियड वाढवून देण्यात येईल। अगोदर 3 महिन्याचा दिलेला आहे, कारण प्रोजेक्टनुसार काम असणार आहे। ठीक आहे, काम कुठं करायचं तुम्हाला, द स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी अंतर्गत। ठीक आहे, त्या रेम्युनेशन अलाउन्सेस लाईक DA HRA नॉट ॲडमिसेबल आहे। जे DA वगैरे असते तर ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स, त्यानंतर डिअरनेस अलाउन्स, हाऊसिंग रेंट अलाउन्स वगैरे हे तुम्हाला भत्ते नाही भेटणार, कारण हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, त्यामुळे त्या भत्त्याची वगैरे अपेक्षा करू नका। त्यानंतर अप्लाय करायची प्रोसेस काय दिली पहा, तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ वगैरे स्वतः अटेस्टेड केलेलं वगैरे ॲप्लिकेशन A4 साईज पेपरवर लिहायचं तुम्हाला, आणि स्पीड पोस्टनी द्यायचे किंवा स्वतः नेऊन द्यायचं तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन हॉस्पिटलमध्ये गडचिरोली। ठीक आहे, तर हे हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे, डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन हॉस्पिटल गडचिरोली। या ठिकाणी तुम्हाला 25 तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा, संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, त्यानंतर पुढे फर्दर करून ईमेल, जी काही माहिती नंतर त्यामुळे जे असेल ती सगळी तुम्हाला ईमेलवर भेटून जाईल। हॉल तिकीट म्हणा, त्यानंतर कॉल लेटर जे काही आहे, तर ईमेल बरोबर द्यायचं आहे। शुड अप्लाय सेपरेटली फॉर इच पोस्ट हे दिलेलं आहे, पण एकच पोस्ट असल्यामुळे याचं काही काउंटच होत नाही। त्यानंतर स्क्रूटनाइज केल्यानंतर तुम्हाला एक शॉर्टलिस्ट काढली जाईल इंटरव्ह्यूसाठी, ते इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बोलवलं जाईल। कॅन्डिडेट हू हॅव बीन डिस्कंटिन्यूड बेस्ड ऑन पुअर परफॉर्मन्स, ज्यांचं काही चांगलं परफॉर्मन्स वगैरे नसेल, गव्हर्नमेंटमधून वगैरे काढले, त्यांना पण घेतलं जाणार नाही, ते लक्षात असू द्या, महत्त्वाचा पॉईंट त्यामध्ये। ठीक आहे, त्यानंतर पहा, सिव्हिल सर्जनचं त्याच्यामध्ये साईन वगैरे हे अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे। ॲप्लिकेशन हे वेबसाईटवर भेटून जाईल तुम्हाला। पहा, ॲप्लिकेशन फॉर्मॅट सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, ॲप्लिकेशन ऑफ द पोस्ट स्टाफ नर्स तुम्हाला लिहायचं आहे, ART स्टाफ नर्स। कॅन्डिडेट नेम तुमचं पूर्ण व्यवस्थित नाव लिहायचं आहे, सरनेम, मिडल नेम, पुन्हा फर्स्ट नेम वगैरे, डेट ऑफ बर्थ लिहायचं आहे, एज, आज, इयर, बर्थ सगळं, करस्पॉन्डंट आणि परमनंट ॲड्रेस, तुम्ही आता राहता आणि अगोदर तुमचं परमनंटचं कोणतं आहे। ईमेल ID महत्त्वाची, ईमेल ID व्यवस्थित लिहा, कारण याच्यावर तुमचा शॉर्टलिस्टची यादी येणार आहे। टेलिफोन नंबर, अनुभव असला तर लिहून टाका। त्यानंतर क्वालिफिकेशन, जे काही एज्युकेशन आहे तुमचं क्वालिफिकेशन वगैरे त्याचं पण लिहून टाका, आणि एक्सपिरियन्स पण लिहून टाका, कारण एक्सपिरियन्स त्यांनी मेन्शन केलेला आहे, तो करणं गरजेचं आहे। पिरियड ऑफ वर्क, नेचर ऑफ वर्क, डिजिग्नेशन, त्यानंतर नेम ऑफ द ऑफिस वर्कड बिफोर, कोणत्या स्टाफ डेजिग्नेशन पोस्टवर काम केलेलं आहे। त्यानंतर वेदर डू प्रायव्हेट ऑर प्रॅक्टिस गव्हर्नमेंट, तुम्ही प्रायव्हेटमध्ये केलं आहे का गव्हर्नमेंटमध्ये प्रॅक्टिस केली अगोदर टेम्पररीमध्ये। ठीक आहे, ते पण तुम्हाला
डिस्पेन्सरी वगैरे जे काय असेल ते तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. अशा प्रकारचं ॲप्लिकेशन आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे डेली अपडेट आपल्या चॅनलवर येत असतील. धन्यवाद.